नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिल्यानुसार आज आपण RRB NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी मधील ग्रॅज्युएट व अंडर ग्रॅज्युएट अशा दोन कॅटेगरी मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि एकूण पदे असणार आहे 11,558 ही पदे असणार आहे। ग्रॅज्युएट पास असणाऱ्यासाठी वेगळी पदे व अंडर ग्रॅज्युएट असणाऱ्यासाठी वेगळी अप्लाय करू शकणार आहोत। यामध्ये ग्रॅज्युएटची पोस्ट ही 8,113 असणार आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ही 3,445 असणार आहे। असे एकूण 11,558 पदे रेल्वे भरती प्रक्रियेतून होणार आहेत। या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। करिअर मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या अंतर्गत म्हणजेच NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी यामध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठी आपण अप्लाय करू शकणार आहात। यासाठी अप्लाय ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे। या संदर्भात खाली व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे। ऍप्लिकेशन फॉर्म हे 14/9/2024 पासून सुरू होणार आहेत व 13/10/2024 पर्यंत फॉर्म आपल्याला भरता येणार आहे। यामध्ये ग्रॅज्युएट साठी कोणकोणती पदे असणार आहे हे पाहूया। चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर यासाठी एकूण पदे असणार आहेत 1,736। स्केल असणार आहे 6 लेवलचं। सुरुवातीचं पेमेंट असणार आहे 35,400। मेडिकल स्टँडर्ड असणार आहे B2 लेवलची आणि वयोमर्यादा म्हणजे एक एज लागणार आहे 18 ते 36 वयोगटामधील उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात। यानंतर स्टेशन मास्टर यासाठी स्केल 6चं असणार आहे। स्टार्टिंग पेमेंट 35,400 राहणार आहे। मेडिकल स्टँडर्ड A2 लेवल असणार आहे। वयोमर्यादा सेम म्हणजेच 18 ते 36 वयोगट आणि एकूण पदे ही 994 असणार आहेत। यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी पेमेंट असणार आहे 5 या स्तराचं। सुरुवातीचं पेमेंट असणार आहे 29,200। मेडिकल स्टँडर्ड असणार आहेत A2। एज लिमिट असणार आहे 18 ते 36 वयोगट आणि यामध्ये सर्वात जास्त पदे भरली जाणार आहेत म्हणजे 3,144। यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट पे स्केल असणार आहे 5 या लेवलचं। पेमेंट असणार आहे स्टार्टिंग 29,200। मेडिकल स्टँडर्ड C2। एज लिमिट सेम असणार आहे आणि एकूण पदे 1,507 असणार आहे। यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी स्केल 5च असणार आहे। पेमेंट 29,200। मेडिकल C2 लेवलचे असणार आहे। वयोमर्यादा सेमच असणार आहे। एकूण पदे 732 असणार आहे। अशा पद्धतीने ग्रॅज्युएट पोस्ट साठी 8,113 पदे भरण्यात येणार आहे। 14/9/2024 ते 30/10/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। यानंतर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठी ऍप्लिकेशन फॉर्म हे 21/9/2024 पासून सुरू होणार आहेत व 20/10/2024 पर्यंत चालू राहणार आहे। यामधील पदसंख्या पाहूया। अंडर ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये 12वी पास असणाऱ्यांसाठी या पोस्ट असणार आहेत। कमर्शियल कम तिकीट क्लर्क यासाठी पे स्केल असणार आहे 3चं। स्टार्टिंग पेमेंट असणार आहे 21,700। मेडिकल स्टँडर्ड असणार आहे B2। एज लिमिट ही 18 ते 33 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहात आणि एकूण पदसंख्या म्हणजे व्हॅकन्सी किती असणार आहे तर 2,022 पदे रिक्त असणार आहे। यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट पे स्केल असणार आहे 2चं। स्टार्टिंग पेमेंट 19,900। मेडिकल स्टँडर्ड C2 लेवलचे असणार आहे। एज ग्रुप सेमच असणार आहे 18 ते 33 वयोगट असणार आहे आणि यामध्ये एकूण पदे असणार आहे 361। यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यामध्ये सेम पे स्केल असणार आहे। पेमेंट पण सारखंच असणार आहे। मेडिकल स्टँडर्ड सेम। एज ग्रुप सेम। एकूण रिक्त पदे असणार आहेत 990। यानंतर शेवटचं पद म्हणजे ट्रेन क्लर्क पेमेंट स्केल 2चं। पेमेंट 19,900। मेडिकल स्टँडर्ड A3 लेवलची असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 33 वयोगट आणि एकूण पदसंख्या असणार आहे 72। अशा पद्धतीने
अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी एकूण पदे असणार आहेत 3445. एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये 3 वर्षापर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन वयामध्ये देण्यात आलेलं आहे. या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. A2 मध्ये फिजिकल फिट इन ऑल रिस्पेक्ट अशा पद्धतीचे हे मेडिकल स्टँडर्ड देण्यात आलेले आहे, हे तुम्ही इथे पाहू शकता. ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. या संदर्भात क्वालिफिकेशन आणि रिझर्वेशन याबाबत सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात येणार आहे. आता एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे हे पाहूया. तर एक्झाम पद्धत ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT पद्धतीची असणार आहे. एक्झाम फी ही 500 रुपये असणार आहे व जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये म्हणजे SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर, इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास यामध्ये येत असेल तर यांच्यासाठी 250 रुपये फीस असणार आहे. यानंतर आता रिक्रुटमेंट प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवर याची माहिती देण्यात येणार आहे. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कोणती काळजी घ्यायची आहे या गोष्टीची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. अशा पद्धतीने रेल्वे भरती ही ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी होणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट. जे विद्यार्थी 12वी पास झाले आहे अशांसाठी व जे ग्रॅज्युएट आहेत अशांसाठी या दोन्ही क्वालिफिकेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे. पेमेंट पण चांगलं आहे.